झी मराठी, चर्चाही होणारच। कुदनूर जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार विद्या पाटील आणि तुर्कीवाडी पंचायत समितीचे उमेदवार पांडुरंग बेनके यांच्या प्रचार रॅलीला जनतेकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। यावेळी विद्या विलास पाटील व पांडुरंग बेनके यांनी घरोघरी भेट देत मतदारांशी संवाद साधला। शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रभाकर खांडेकर यांनी कुदनूर जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार विद्या विलास पाटील यांना आज जाहीर पाठिंबा व्यक्त केला। शिनोळी इथं आयोजित सभेदरम्यान प्रभाकर खांडेकर यांनी आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देत विद्या पाटील यांच्या विजयासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। या प्रसंगी बोलताना प्रभाकर खांडेकर म्हणाले की कुदनूर परिसराच्या विकासासाठी सक्षम व अनुभवी नेतृत्वाची आवश्यकता आहे। विलास पाटील हे विद्या विलास पाटील हे विकासाभिमुख उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे जनहिताचं ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या जाहीर पाठिंब्यामुळे कुदनूर जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं बळ मिळाल्याचं चित्र आहे। सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड। आमच्या भगिनी विद्या विलास पाटील या उभ्या आहेत। तसेच पंचायत समिती कुदनूर गणातून या ठिकाणी कुदनूरचे सुपुत्र आमचे मित्र मधुकर आंबेवाडकर हे सुद्धा घड्याळ घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवित आहेत। मला या ठिकाणी या गोष्टीचा आनंद आहे की गेल्या 15 दिवसापासून या राजकीय वातावरणामध्ये आम्ही सातत्यानं या गावामध्ये गेल्या 5 वर्षापूर्वी या ठिकाणी शिवसेनेची ज्योत शिवशाहीच्या रूपाने साकारली आणि खऱ्या अर्थानं या गावामध्ये न भूतो न भविष्यतो असा विकासाचा डोंगर आमचे सरपंच, या गावचे वाईस उपसरपंच, आमचे आता विद्यमान चेअरमन आणि सगळेच तुमच्या टीमचं कौतुक करण्यासारखं या ठिकाणी काम झालेलं आहे। थोडासा मागच्या निवडणुकीमध्ये थोड्याशा काही प्रवृत्तीमुळे आपला पराभव झाला, पण जे समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या शिवशाहीनं माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात नाही अशा पद्धतीचं उभारलेलं आहे। खरोखरच